तर नमस्कार, आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर भाजीला काय नसेल ना, तर आपण मूग आणि बटाट्याचं कालवण एकदम जास्त पण नाही घट्ट आणि पातळ पण नाही, एकदम लपथपीत कसं बनवायचं. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल आणि खायला खूप छान टेस्टी लागतं. मी ते एक बटाटा आणि एक वाटी छोटीशी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे. थोडं भिजत ठेवले म्हणजे बटाटा काळा पडत नाही. इथे मी हिरवी मिरची तुम्हाला लागली तर घ्या. मी इथं लसूण आणि कांदा घेतला, टोमॅटो पण टाकू शकतात, पण मी नाही टाकलं. मी इथं तेल टाकते, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकणार आहे. कढीपत्ता पण टाकू शकता, माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला. तर आता बघा, जिरे मोहरी तडतडली की मग लसूण आणि कांदा टाकून चांगला भाजून घ्या. आपण टाकतोय, आता चांगलं भाजून घ्यायचं. माझ्याकडे कॅमेरा पकडायला नसल्यामुळे मी स्वतःच पकडून तसंच टाकत आहे. हे बघा, कांदा चांगल्या प्रकारे भाजून घेते मी आणि थोडं मीठ टाकणार आहे त्याच्यात. चांगलं हलवून घेते. जेव्हा भाजीला काय नसेल तेव्हा मूग आणि बटाट्याचं तुम्ही असं कालवण करू शकता. खूप खायला टेस्टी आणि छान लागतं. तर हे कालवण तुम्ही नक्की करून बघा. इथं हळद, मीठ, तिखट, धना पावडर, मसाले टाकले. चांगलं हलवून घेते मी. हे हलवून झाले. आता याच्यामध्ये आता आपली ती धुतलेली मुगाची डाळ आणि बटाटा टाकून घेऊया. चांगलं परतून घेऊ तेलात, म्हणजे चांगल्या प्रकारे भिजतं. हे बघू शकता तुम्ही, मी चांगल्या प्रकारे भाजले त्याच्यात. आता आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं इथं टाकू शकता. जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घेतलं आहे मी आता चांगलं भाजून. बघा, सुकं पण बनवू शकता मटकीच्या डाळीचं, पण पातळ म्हणजे भाताबरोबर पण खाता येतं. हे बघा, चांगलं तेल सुटलं आहे आणि आता आपण पाणी टाकून घेऊया. तुम्हाला जितकं पाणी लागतं आहे तितकंच पाणी टाका. बघा, पाणी टाकून घेतलं मी. आता चांगलं हलवून घेणार आणि मीडियम गॅसवर एक 5-10 मिनटं उकळून घेणार आहे. हे बघा, उकळी आलेली आहे. तर याच्यावरनं तुम्हाला जर कोणता मसाला हवा असेल ना तर तो टाकू शकता. आता चांगलं शिजून झाले. याच्यावर मी कोथिंबीर टाकलेली आहे. थंड झाल्यानंतर खायला घेऊ शकता. खूप छान आणि टेस्टी लागतं. ही आहे ना, तुम्ही मुगाची डाळ आणि बटाट्याचं कालवण आहे ना करून बघा. आमच्याकडं काही नसतं ना तेव्हा आम्ही हे कालवण हे करून खातो. बघा कसं किती छान दिसते. डाळ जास्त शिजवायची नाही. हे बघा, मीडियम डाळ शिजवायची. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.